महाराष्ट्रामध्ये आत्ताच निवडणुका झाल्या, मंत्रिमंडळ बनत नाही आहे, सरकार अजून बनत नाही आहे. तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्याबद्दल काय सांगाल? एक तर असं आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ऐतिहासिक निकाल आला. कोणाचा पराभव झाला, कोण निवडून आलं याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये कोणाचे किती लोक निवडून आले आणि किती निष्कलंक लोक निवडून आले या संदर्भामध्ये मंत्रिमंडळ हे आज स्थापनच व्हायला पाहिजे होतं, कालच व्हायला पाहिजे होतं सोमवारी. उशीर लागणं अपेक्षित नव्हतं आणि नाही. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 136 आमदार निवडून आले. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या जवळजवळ 58 लोक आले. अजितदादा पवारांचे 41 आमदार निवडून आले. यांचं बहुमत झालेलं आहे. एवढं प्रचंड बहुमत असताना तुम्ही मंत्रिमंडळ स्थापन करू शकत नाही, याच्यामध्ये लोकांना संशय आणि संभ्रम आहे. माझी एक शरद जोशी विचारमन शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष, NUBC अर्थात राष्ट्रीय पिछड़ा वर्ग अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्याक महासंघ यांच्या वतीनं आणि आदरणीय अण्णासाहेब हजारे यांचा पुणे जिल्ह्याचा माजी सचिव, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन याचा पुणे जिल्ह्याचा माजी सचिव, या माध्यमातून माझी एक सूचना आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे साहेब, तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळामध्ये भ्रष्ट लोकांना बिलकुल संधी देऊ नका. स्वच्छ चारित्र्याचे तुम्ही लोक निवडा. 20 लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात घेणार आहे असं समजतंय. अर्थात भाजपचे 14 आणि शिंदे साहेबांचे 6 आणि अजितदादांचे 4. याच्यामध्ये जे भ्रष्टाचारांचे गंभीर आरोप असलेले छगन भुजबळ आहे, हसन मुश्रीफ आहे, दिलीप वळसे पाटील आहे, आणखीन भरपूर लोक आहेत, असे भरपूर लोक आहेत. अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नका. लोकांच्या समोर जाऊन तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे की आम्ही तुम्हाला सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती देऊ. वीज बिल मुक्ती ही आम्ही मिळवलेली आहे, आम्ही आदेश आणले म्हणून तुम्ही ते आदेश पारित केलेले आहे. त्याच्यामध्ये खरं तर श्रेय तुम्ही घेतलं, आम्हाला आनंद आहे. तुम्ही कबूलही केलं, आदरणीय अजितदादांनी देखील मान्य केलं की शेतकऱ्यांची वीज बिल मुक्ती केल्यामुळं कृषी पंपाची आम्हाला फायदा झाला, लाडक्या बहिणीचाही फायदा झाला आणि कृषी पंपाचाही फायदा झाला, हे मान्य केलं तुम्ही. पण या ठिकाणी इतकी चांगली तुम्हाला या ठिकाणी संधी मिळालेली असताना तुम्ही मंत्रिमंडळ स्थापन करण्यामध्ये दिरंगाई का लावता? आदरणीय पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांना